आमच्याकडे पाहुणे येले ना की त्यांना घावणे घालूची सवय असा, पण आजच्या वेळाक येलेत त्यांना माशे होयत. ते म्हणाले आमका बाकी गोडधोड काय नको. आज मंगळवारचो बाजार असल्या कारणान त्यांना मार्केटात घेऊन गेले. ताजी फडफडीत एक सुरमई घेतले. छोटी असा पण ताजी असा. मासे ताजेच देतात होते. आपण मात्र बघून घेऊ होय, कळाक होय मासे घेणारे. नाही तर फसवतात हमखास. सगळीत फसवतात अशी नाही, एक एक ना शेळा पण गळ्यात घालतात. कापून मस्त दिल्या आणि तारले आणलं, त्याची केलं आमटी. नंतर हे भाजूक स्वच्छ धुतलं, त्याला मीठ लावलं, आगळ, आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट. ही बुटकी मिरची असता गावठी ना, बेंगुर्ल्याक मिळता, त्याचो आम्ही मसालो करतो आणि तो जेवणाक वापरतो. पण आज मी थोडी लाल मिरचीचा वाटप केलं आहे. आमका ह्यो रंग आवडतो, थोड्या एकदम लाल बुंद आवडतं. घरात त्या लाल बुंद नको असतं, म्हणून आमका गावठी मिरची वापरूची सवय पडली. त्याच्यानंतर एक तवो तापत ठेवलं, त्याच्यावर घातलं तेल आणि इसवणाचे ना असे सगळे तुकडे लावून घेतले. 2 सरंग्याचे तुकडे घरात होते ते लावले. सरंगो आणलेले परवा मी रविवारी. त्याच्यानंतर असे चुरचुरीत भाजून घेतलं. मस्त चुरचुरीत रवो लावून भाजलास ना, अप्रतिम चव लागतं. ह्याच्यावर नुसती सोलकढी केलास तरी पटपट घास जाता. डाळीच्या आमटेबरोबर पण एकदम भारी. पण पाहुण्यांक होय झाले तारले म्हणून त्याची आमटी आणि तळलं इसवण असं आणा, तळा, खावा. आवडतलो तुमका आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा.